म्हणजे एक सगळे विरोधात होते का ही गाडी नाहीत पळणार पण दादा एकटा वैभव शेठ एकटा ठाम उभा होता का नाही. मित्रांनो, तुम्ही समोर बघू शकतात वैभव शेठ मोठे आज भरपूर दिवसानंतर आपल्या चॅनलवरती मुलाखत येण्याचं कारण म्हणजे मैदानाची शेवटची शर्यत बघा. मोरिया आणि टीम डॅडी ग्रुप खांबालपारा यांचा टायगर पळाला आणि समोरून गाडी पण आपलीच गाडी होती. गोलिवलीचा सोन्या आणि कोलीकोपरचा वजीर, त्या गाडीवर विजय मिळवलेला आहे. काय बोलाल, म्हणजे मोठा विजय आज? मोठा विजय म्हणजे आम्ही अपेक्षा पण नव्हती केली की एवढी मोठी गाडी आम्हाला भेटेल आणि शर्यती मैत्रीपूर्ण झाली. पण आज आमच्या मोर्याने दाखवलं की तो पण आमच्या महबूब सारखाच पाळणारा भविष्यात नंदी आहे. कारण आणि मोर्याचं तुम्हाला वैशिष्ट्य सांगतो, आज आम्ही कधीच याला मोठ्या पैरात पळवला नाही. हा फक्त बैल एक माणुसकी खातीर का कोणी मागितला बैल कधीला तो पळो का नको पळो या हिशोबाने आम्ही हा बैल द्यायचो. पण आज अचानक नियोजन झालं. आज आमची घरचीच गाडी पळाली पहिल्याला मोर्या आणि महबूब, त्या गाडीने पण गुलाल मिळवला. आणि ही दुसरी गाडी झाली टायगर आणि मोर्या, या गाडीने पण गुलाल, म्हणजे घरच्या गाडीचा पण गुलाल झालाय. हो, आज महबूब आणि मोर्या ही घरची गाडी पण पळाली. आणि महबूबचा कितवा गुलाल हा मुंबईला आता चालू सीझनला? तिसरा गुलाल, कारण बैलाची शेप कापल्यानंतर हा बैलाचा तिसरा गुलाल आहे मुंबईचा. बघा. आणि एवढे दिवस आरामावर होता बैल? हो, बैल आरामावर होता. आता बघा झाला, म्हणजे तयार झाला वासरू दावणीला. तुम्ही जसं सुरुवातीलाच बोललं, म्हणजे अपेक्षा नव्हती की इतकी मोठी गाडी मिळेल आज. भेटेल पण. आणि तसा आमचा चिकू पण आमच्या दावणीला नवीन वासरू तयार होतोय. आणि कुठेतरी चिक्कूनी पण मोठा विक्रम केला होता मागे, आपण ती पण मुलाखत घेतली होती. 3 फेऱ्याच्या मैदानाला मोठा विक्रम केला. बरोबर. बघा, अपेक्षा नसताना जर असं वासरू जर नावारूपाला येते ना, बघा आजपासून तुम्हाला मला वाटतं खूप सारे कॉल येतील. आणि तुमच्याकडे स्वतःचा ऑप्शन पण आहेत, घरची 2 बैल आहेत, म्हणजे कुठली पण बैला पळू शकतात. आमचे चिक्कू आणि महबूब पण मोर्या पळतो आणि मोर्या आणि महबूब पण पळतो. ही अशी आमची घरची. आणि चिकू आणि महबूब पण पळतो. हे आमची तिन्ही बैल कशी पण आम्ही आलटून पालटून टाकू शकतो. बरोबर आहे. आणि बोनिवलीचं मैदान म्हणजे एक आमच्या घरचाच मैदान, बोनवलीचं मैदान. मला वाटतं कधी कधी फेरं पण तुम्ही करायला येते. आम्ही बोनवलीलाच येतो काढायला. बघा. आणि जसं आता मोर्यानी आता या आजच्या शर्यतीविषयी ती जमली कशी, ती एकदा सांगा ना मला. आम्ही नाव दिलेला, पहिली शर्यत झाली आमची मोर्या आणि महबूबची, त्याच्यानंतर आम्ही नाव दिलेला, तेव्हा त्यांनी आमच्यावर नाव फिरवलेलं. बरोबर आहे. म्हणजे चला, आता ती गाडी पण चांगलीच आहे. आता खिरकालीच्या मैदानामध्ये त्यांनी 2 गुलाला घेतली होती. चांगलीच गाडी पळते, म्हणजे ती 1 नंबरचीच गाडी आहे. आणि ड्रायव्हर विषयी काय बोलाल? केतन ड्रायव्हर, आमच्या तिन्ही बैलांना केतन ड्रायव्हर आज आमचा घरचा ड्रायव्हर आहे. केतन ड्रायव्हर सोनिवलीचा. बघा, म्हणजे कुठेतरी चला, ड्रायव्हर तर प्रत्येक आपलेच असतात, पण आज जे बैल आपल्याला ड्रायव्हर आपल्याला गुलालामध्ये ठेवतं, आपण त्याला गाडी देतो. नाही, असं नाही बोलतायत, कारण केतन ड्रायव्हर आहे ना, आमच्या प्रत्येक गाडीवर बसतो. ती गाडी समोरची जरी मोठी असली ना, तरी तो काय बोलणार नाही, मी आहे ना, तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता पण मी गेलो खाली, चेतन बोलला अशी गाडी आहे, मोठी गाडी आहे आपल्याला. नाही बोलतो, मी आहे ना, बोलतो तुम्ही टेन्शन नका घेऊ. आणि त्यांनी करून दाखवलं केतननी पण. बघा. आणि कुठेतरी आता पब्लिकला पळाला ना मोर्या. खाली पब्लिक नसताना, बघा, पब्लिक नसताना एक हे पण असतं की आपला बैल बाहेर पण जाऊ शकतो, कारण मैदानाची शेवटची शर्यत होती. आणि मोर्याचं वैशिष्ट्य सांगतो, हा 4ही खांदी पळतो. याचा ओरिजिनल खांदा उजवा आहे, पण आमच्या दावणीला 10वी खांदीचा बैल नाही आहे कुठला, त्याच्यामुळे आम्ही हळूहळू त्याला 10वी खांदीचा बनवलाय, शिकवलाय. म्हणजे आम्ही 11 महिन्याचा वासरू, तुमच्या चॅनलवर मुलाखत पण आलेली याची, लहान असताना 11 महिन्याचा वासरू घेतलेला. आता भरपूर दिवस हा नाव आम्हाला, म्हणजे जसं आता मी मागं पण आपली एक गुलालाची मुलाखत झाली होती की आपण डिलीट केली, म्हणजे ते कुठेतरी वाद नको व्हायला म्हणून. बरोबर. पण बघा, भरपूर दिवसानंतर मुलाखत येते चॅनलवरती, आणि मला पण बरं वाटलं कुठेतरी, मी पण तुमच्या मुलाखती वाट बघत होतो की पण आभार मानतो. आणि तुमचं वैशिष्ट्य सांगतो, म्हणजे तुम्ही गोरगरिबाच्या गाड्यांच्या पण मुलाखत घेतात, की तुम्ही फक्त TRP साठी मुलाखत घेत नाही की आपले व्ह्यूज वाढले पाहिजे, ज्या बैलाची मुलाखत घेतली का आपले व्ह्यूज वाढतात. तसं नाही, मी तुम्हाला अक्षरशः एवढ्या गोष्टीसाठी मानतो ना, की तुम्ही गोरगरिबाच्या गाड्यांची पण मुलाखत घेता. बरोबर आहे. चला, आता हे राहिलं माझं आणि बैलाचं कौतुक काय करायला, ज्यांनी आज इतका मोठा गुलाल दिला. नाही, त्याचं सांगावं तेवढं कौतुक कमी आहे आज त्यांनी, म्हणजे काय बोलू, त्याच्यासाठी शब्द कमी पडतात. बरोबर. तुझा आनंद मला वाटतं मी तिथं बघितला, थोडासा आनंद केला साजरा तुम्ही, कारण का मोठा गुलाल आहे ना. मोठा गुलाल आहे. आणि आम्ही वासरू म्हणजे एवढ्या मोठ्या पैऱ्यात किंवा एवढ्या मोठ्या शर्ती कधीच पळवला नव्हता, आज पहिल्यांदा पळवला. आणि याचं टायगरचं काय कौतुक कराल? चांगलाच पळाला तो मोर्याला. उलट खालनं आमची सुट्टी पण लेट झालेली, त्याच्यामुळे गाडीतून खालनं टाकून गेले, त्याच्यानंतर रिकवर करणं, म्हणजे दोन्ही बैल सेम पळाली. का असं बोलतात नाहीत की आमचा मोर्या पळला किंवा त्यांचा पळला, दोन्ही बैल पळतात तेव्हा शर्यत होते. बरोबर आहे. म्हणजे तोंडाला तोंड करून दोन्ही बैल एकमेकाला पळाली. बाजूला आलाय केतन ड्रायव्हर. बघा, म्हणजे तुम्ही सांगितलं कुठेतरी एक चांगलासा ड्रायव्हर. बोल केतन, काय बोलशील? आता पहिल्यांदा मला वाटतं याच्या आधी पण थोडक्या मुलाखती झालेल्या आहेत, पण आज गुलालाची मुलाखत. बघा, बाजूला एक खूप मोठी गाडी होती आणि दादानी सांगितलं
की तो कुठल्या प्रकारचा भेदभाव नाही करीत, कुठली गाडी असू दे आमच्या ती गाडी गाडीवर पण काय. आपलीच होती, त्या गाडीवर पण मी बसतो. बरोबर आहे. त्या गाडीवर कुणाला होता, मग आपण या गाडीवर बसलो. आपली गाडी आहे घरची, बरोबर. त्याच्यामुळे मी बसलो. विचार दोन्ही गाड्या चांगल्या पळाल्या. आपल्याला सुट्टी नव्हती झाली, पण गाडी चांगली पळाली. अजून टाकून निघलेली ती गाडी. बरोबर आहे. एक ड्रायव्हर असताना बघा, आता बरेचसे ड्रायव्हर म्हणजे आता आपण तिथे गाडी जुलवून घ्यायला लागते. नवीन ड्रायव्हरांना जजमेंट नाही ते तेवढा. गाडी जुलवून घेतली, नंतर गाडी लागली तेव्हा दोन्ही बैल एक मात्याची होती, त्याच्यामुळे गाडी चांगली पळाली. बरोबर जुलून पळाली. मागच्या सीझनला केतन ड्रायव्हर सोनिवलीचा हा मला वाटतं नाव खूप कमी होतं चर्चेत, पण या सीझनला मी बघतोय भरपूर सारे नामांकित गाड्या तुझ्या हातामध्ये आहेत. म्हणजे बघा नाव केलं आहे तुम्ही या सीझनला. हो, मी चांगली गाड्या हाकलतो चांगली, मग समोरवाले पण बसवतात ना आपल्याला. बरोबर आहे. आता स्वतः एक तू ड्रायव्हर असताना काय सांगशील सर्व ड्रायव्हरांना, जसं आता आता तुम्ही एक मुलाखत बघितली असेल माझी, जे इथं वाड्याला झाली मुलाखत, म्हणजे एक मुरबाडची कुठली गाडी होती, त्या गाडीवर ड्रायव्हर असं बसत नव्हतं, म्हणजे त्यांनी एक गयावया करून म्हणजे पाया पडून बघा ते एक ड्रायव्हर हो. जे मला वाटतं शाहीर बैलाचे मालक आहेत ते ड्रायव्हर स्वतः आहेत ते बसलं होतं. म्हणजे ड्रायव्हर काही असे म्हणजे कुठली भूमिका नाही ठेवली पाहिजे, येईल तो आपला ड्रायव्हर. आपण सगळ्या गाड्यांच्यावर बसतो, कोणी सांगितलं त्याला नाही बोलत नाही, त्याच्यामुळे आपल्याला काय तेवढं हे नाही. बरोबर. आता महबूब आणि मोरिया ही कशी पळाली गाडी, काय ही बोलशील? गाडी तर घरची चांगलीच पळाली पहिले, ती पण चांगली अंतरातच झाली. बरोबर आहे. आणि ही पण गाडी ही छान पण गाडी छान पळाली. पहिले टाकून गेलेली ती गाडी, आता दोन्ही गाड्या आपल्याच होत्या, त्याच्यामुळे काय बोलू शकतो. बरोबर आहे. चला, आपल्याच गाडी आणि आपलाच खेळ आहे हा. आपलाच केले. बरोबर आहे. चला आता विजय दादाशी बोलतो थोडासा. बोल विजय दादा, काय बोलशील आजचा गुलाल आणि मोठा गुलाल कुठेतरी आजचा? आजचा गुलाल म्हणजे आज आमच्यासाठी मोऱ्याने म्हणजे दादांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही म्हणजे कोण म्हणजे असं कोण बैल मागितला आमच्याकडे दादाकडे का सेट बैल पाहिजे, तर दादा आवर्जून फक्त हा एकच वासरू आमचा म्हणजे मोर्या का तो एकच का फक्त तो त्याचं नियोजन फक्त दादाच करतो याचा एकट्याचा. म्हणजे वैभव शेठ. हा, वैभव शेटच करतात. तर तो दादा कोणालाच म्हणजे आजपर्यंत कधी नाही बोललेला नाहीये. बरोबर आहे. आणि आज त्यांनी एवढी मोठी गाडी मारून दिली, आज अक्षरशः म्हणजे मनाला एवढा आनंद झालाय मन का, भरून आलं. हा, मन भरून आलंय. असा एवढूसा लहान असताना घेतलेला आम्ही त्याला. बरोबर आहे. आपली मुलाखत पण झाली होती. हो. बघा म्हणजे आपण मेहनत घेतली ना आणि प्रामाणिक आपण त्याच्यावर जीव लावला ना, तो मालकासाठी उभा राहतो. जसं महबूबने बघा, मला वाटतं मुंबईला जेव्हा पण मुलाखत होईल काय प्रश्न घेईन मी, मुंबईला 3 फेऱ्याचा पहिला मैदान झाला, पहिल्या मैदानाचा पहिला मोठा मानकरी आहे तो. हो, तो त्याचे कौतुक करू तेवढे कमी आहेत. त्यांनी आमच्यासाठी भरपूर काय केलंय. तो आता नाही पळाला तरी आमच्यासाठी खूप आहे. बरोबर. आम्ही त्याला लास्टपर्यंत आमच्या घरच्या लक्ष्मी सारखा तिथं बांधून ठेवू. बरोबर. पण करतोय बघा, दावणीला तरी वासरा तयार करतोय तो. तो हसरांना पण शिकवतोय, त्याच्यात पण आहे तेवढी धमक. याला पण त्यानेच मोठा केलाय, त्या चिकूला पण त्यानेच मोठा केलाय. विशेष म्हणजे सांगत तात्पर्य आज घरची गाडी पळाली बघा. आज घरची गाडी पळाली आणि घरच्या गाडीने एकदम निर्विवाद वर्चस्व केलं. तरी पहिल्यांदा म्हणजे एक सगळे विरोधात होते का ही गाडी नाहीत पळणार, पण दादा एकटा वैभव शेठ एकटा ठाम उभा होता का नाही मला ही गाडी पळवायची म्हणजे पळवायची. मागच्या मैदानात आम्ही थोडक्यासाठी मार काढलेला, तर दुसऱ्यांना नावं ठेवण्यापेक्षा काय का ना उद्या ते आपल्या घरच्या गाडीचा होईल या हेतूने आम्ही घरची गाडी पळवली आणि घरच्या गाडीवर पण विजय मिळवला. बरोबर आहे. चला आता बोनिवलीच्या आठवणी तर खूप साऱ्या आहेत. आता मोठा मैदान येतं आणि बघा बरीचशीच मोठी मैदानं चालू आहेत. आता 22 तारखेला नाशिकला पिंपलगावला मैदान आहे. काही नियोजन, कारण महबूबचं ना आम्ही बघतो 3 फेऱ्यामध्ये नाव खूप मोठं आहे. महबूबचा नियोजन केलेलं आहे आम्ही. महबूब आणि आपलाच बदलापूरचा योगी, ती गाडी नाशिकला पळणार आहे. चिकूचं अजून काही नियोजन केलं नाही, बघू काय झालं तर त्याला नेऊ, नाहीतर एकच गाडीत एकच नियोजन करून ती गाडी पळू. बरोबर, कारण मोरिया आज 2 फेरे पळाला आहे. आणि त्या गाडीवर पण केतनच ड्रायव्हर, आपला घरचा ड्रायव्हर, त्यालाच घेऊन जाणार आहे आम्ही नाशिकला पण. बरोबर आहे. त्यामुळे काही विषयच नाही. बरोबर आहे. आता ड्रायव्हर विषय आता शेवटचा प्रश्न जाता की म्हणजे बघा ड्रायव्हर आता सांगितलं की येतं ती गाडी पण मी पळवतो बघा, कुठला भेदभाव न करताना. चला, ती गाडी पण माझी आणि ही गाडी पण माझी. केतन म्हणजे पहिलेपासून गोलोलीच्या सोन्यावरचा पूर्ण नियोजन म्हणजे केतन करत असायचा. म्हणजे मी स्वतःहून पायऱ्यासाठी पण विचारलंय केतनला का कर त्याला फोन, आपल्या चिकूत घे, मोऱ्यात घे, नाही तर महबूबमध्ये मी बैल मागितलेला आहे. बरोबर. पण शेवटी त्यांचे पण नियोजन झाले असतील, त्या हेतूने त्यांनी दिला नसेल. यापुढे बघू आता आमची पळेल 100%. आम्ही असं नाही काय, आम्ही सगळ्यांशी गाड्या पण खेळतो आणि एका पायऱ्यात पण पळू. बरोबर आहे. आणि कुठेतरी चला जास्त आता मोठी मुलाखत नाही घेऊ, काय बोलशील याला विचारतो त्याला प्रथमेश बघ, आज घरचा गुलाल आणि त्याच्यानंतर एक मोठा गुलाल, काय बोलशील? सर्वात पहिले मोर्या, सर्वांना वाटायचं का मोर्या पळत नाही, पण सर्वात जास्त माझा जीव होता आणि मी त्याच्यावर विश्वास होता की आज गुलाल होणार. बरोबर. तर त्या हेतूने
बरोबर आज गुलाल झालं. बरोबर. चला काय म्हणजे आनंद काय साजरा करशील बोल, काय त्याला शुभेच्छा देशील पुढच्या वाटचालीसाठी? मोर्या असंच नाव करत राहू आमच्या महबूब ग्रुपचा आणि बदलापूरचा. बरोबर. चला शुभेच्छा तुम्हाला, थांबतो.